हल्ली विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे। वर्धा जिल्हा देशात सर्वात उष्ण ठरला असून तापमान 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले। वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले। वर्धा हा देशातील सर्वात उष्ण भाग ठरला असून तापमान वर्ध्यातल्या 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले। इथल्या परिस्थितीची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन व्यास। पाहूयात। वर्धा जिल्ह्याच्या तापमानाने यंदा पुन्हा उच्चांक गाठलाय। वर्धा जिल्हा हा देशात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून काल घोषित करण्यात आलं। हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्याचं तापमान 46 अंश डिग्री सेल्सिअस होतं। आपण पाहू शकतो सकाळपासूनच तापमानाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। रस्त्यांवर सकाळपासून गर्दी कमी झालेली आहे। घराबाहेर पडताना नागरिक काळजी घेताना दिसतात, तर दुपार दरम्यान पूर्ण रस्त्यांवर शुकशुकाट दिसते। एकीकडे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे उष्णतेची लाट ही मोठ्या प्रमाणात आहे। पुढील 3 दिवस आणखी हा तापमान वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मागील 8 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 44-45 अंशाच्या घरात होतं, तर काल हा तापमान तब्बल 46 अंशांच्या घरात होतं। संपूर्ण देशात वर्धा हा सर्वाधिक तापमानाचा शहर बनलेला आहे। घराबाहेर पडताना पाणी पिऊनच निघावं आणि शक्यतोवर दुपारच्या दरम्यान घराबाहेर निघणं टाळावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले। चेतन व्यास, सान टीव्ही न्यूज, वर्धा।